3 महिने 3 दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरला गळती होऊन स्फोटात मृत पावलेल्या गर्भवती शिवानी राजावत वय 26 आणि तिची आई जयदेवी चव्हाण यांच्या खून प्रकरणात वास्को पोलिसांनी 5 जानेवारीला अटक केलेला शिवानीचा पती अनुराग सिंग राजावत याला बुधवारी दिनांक 21 ला न्यायालयाने जामीन मंजूर केली। अनुराग सिंग राजावत याला दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती मिळाली। 18 नोव्हेंबरला सकाळी तो स्फोट झाला होता। नवेवाड येथील जय संतोषी माता मंदिरामागील नील पार्वती इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिवानी राजावत, तिचे पती अनुराग सिंग आणि काही दिवसांपूर्वी तिथे आलेली शिवानीची आई जयदेवी सोबत राहायची। गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर शुभम सिंग चव्हाण यांनी त्याची बहीण आणि आईच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला। तसेच त्यांनी बहीण शिवानी आणि आई जयदेवी यांचा षडयंत्र रचून त्यांची हत्या केल्याचा आरोप करून त्याबाबत लेखी तक्रार पोलिसांना दिली होती। शिवानी आणि जयदेवी यांची हत्या शिवानीचे पती अनुराग सिंग यांनी केल्याचा दाट संशय शुभमने व्यक्त केला होता। हुंड्याच्या मुद्द्यावरून आणि अन्य विषयावरून बहीण शिवानी आणि आई जयदेवी यांची हत्या केल्याचा संशय शुभम सिंग यांनी व्यक्त केला होता। शिवानीचा मृत्यू विवाहाच्या 7 वर्षाच्या आत झाल्याने मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी त्या प्रकरणात चौकशी करीत होते, तर जयदेवीच्या मृत्यू प्रकरणात वास्को पोलीस चौकशी करत होते। शिवानीच्या मृत्यू प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून नंतर त्यांचा अहवाल पोलिसांना सादर केला। तसेच त्यांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे योग्य चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून 23 डिसेंबरला शिवानीच्या मृत्यू प्रकरणात तिचा पती अनुराग सिंग राजावत विरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवत त्यांच्या विरुद्ध भादस 304B कलमाखाली गुन्हा नोंद केला होता।